आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी जितका महत्त्वाचा आहे तितकाच छत्रपती शिवाजी महाराजांचा धारकरी सुद्धा महत्त्वाचा आहे. आपल्याला स्वराज्य स्वाभिमान या शब्दांचा अर्थ सगळ्यात आधी जर का कोणी समजून सांगितला असेल तर तो निर्विवादपणे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितला असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तसंच वेदांमध्ये पुराणांमध्ये जे सगळं काही माहिती ज्ञान सगळं काही होतं ते जर का पहिल्यांदा सोप्या मराठीत सांगायला कोणी सुरुवात केली असेल किंवा मराठी भाषेची ज्याला मोगरा फुलला अशाने सुरुवात जर का कोणी केली असेल तर ती निर्विवादपणे संत ज्ञानेश्वरांनी सुरुवात केली असंच आपल्याला म्हणावं लागेल. एक छोटासा प्रसंग सांगतो. आळंदीला भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या अभंगांचा कार्यक्रम होता आणि 2 देशपांडे त्यांच्या साथीला होते. पेटीच्या साथीला होते पु ल देशपांडे आणि तबल्याच्या साथीला होते डॉक्टर वसंतराव देशपांडे. अभंगवाणी झाली. अवघाची संसार सुखाचा करेना या ज्ञानेश्वरांच्या अभंगांनी सांगता झाली आणि हे तिघेही तीर्थप्रसाद घ्यायला पुढे गेले तर एक 8 वर्षाचा मुलगा ज्याची नुकतीच मुंज झाली होती तो हातात कमंडलू घेऊन होता आणि तो पटकन पुलंना म्हणाला, घ्या आजोबा पाणी घ्या. तर त्याचे वडील चिडले. ते म्हणाले, अरे पाणी काय म्हणतोस, तीर्थ म्हण. पुलंनी त्यांना विचारलं, अहो पाणी कशाला म्हणायचं किंवा तीर्थ कशाला म्हणायचं हे तुम्हाला तरी माहिती आहे का? 8 वर्षाचा मुलगा त्याच्या हातून काहीतरी सुटतंय याच गोष्टीचा मला खरं तर आनंद आहे. कुठे त्याला सांगताय पाणी कशाला म्हणायचं आणि तीर्थ कशाला म्हणायचं. तर ते म्हणाले तो भाग वेगळा. अरे 8 वर्षाच्या मुलाला माहिती पाहिजे असं तुमचं म्हणणं आणि तुम्हाला माहिती नाही पाणी कशाला म्हणायचं आणि तीर्थ कशाला म्हणायचं आणि हे तुम्ही कुठे म्हणताय तर माऊलींच्या चरणी जिथे तुम्ही वर्षभर पूजा करताय तिथे, जिथे मराठी भाषेचा जन्म झालाय तिथे मी तुम्हाला सांगतो पाणी कशाला म्हणायचं आणि तीर्थ कशाला म्हणायचं. शरीराला आंघोळ घालतं ते पाणी असतं आणि मनाला आंघोळ घालतं ते तीर्थ असतं.